करता आपण विज्ञानाला समोर ठेवून किंवा वैज्ञानिक अनुषंगाने अध्यात्माची प्रेरणा घेऊन आपण कार्य केलं पाहिजे. किंवा विज्ञान हेच अध्यात्म आहे किंवा अध्यात्माचा एक छोटासा भाग म्हणजे विज्ञान आहे. विश्वातलं सारं विज्ञान जिथं संपतं तिथं अध्यात्माचा जन्म होतो. विचार करा. आज जरी आपल्या चोफेर सभोवताली अनेक प्रकारच्या सुखसुविधा तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिलेले आहे. ते ज्ञान आहे. त्याला असं सोडून चालणार नाही. विज्ञानाने खूप प्रगती केली आपण मानतो, निश्चित मानतो. विज्ञानाची प्रगती वखाणण्यासारखी. तर त्यासोबत विज्ञानाने आपल्या मानवी जगाला काय दिलं जरा सगळं चिंतन करण्याचा विषय. मानवी जगाला विज्ञानाने काय दिलं? 2 पिढ्यानंतरचा विचार करा. मानवाचं आयुष्य 100 वर्ष होतं. 2 पिढ्या आधी जाऊन विचार करा. मानव आपल्याच पिढीचा ना 2 पिढ्या आधी विचार आपल्याच बाबांचा पिढीचा विचार करा जरा. त्या पिढीमध्ये विज्ञानाचा त्यांनी काहीच भाग पाहिला नव्हता. त्यांचं आयुष्य कसं होतं, त्यांचं राहणीमान कसं होतं, त्यांची विचारसरणी कशी होती, त्यांचं आयुष्य काय होतं, त्या काळचे आजार किती होते. नंतर आपल्या वडिलांचं पूर्ण जन्मापासून तर संपूर्ण काळ आठवा, ते जनरेशन कसं होतं. आणि आता आपलं जन्मापासून तर आताचा सगळा काळ आठवा. विज्ञानाने प्रगती केली, पण विज्ञानापासून मानवाची जेवढी अधोगती झाली तेवढे कुठल्याच विषयात झाले नाही. तर विज्ञानाचा प्रयोग आपण कसा करावा? सगळ्यात महत्वाचं विज्ञानाने हे संपूर्ण वातावरण वायू प्रदूषित केलाय. जे ऑक्सिजन आहे आपले ते प्रदूषित झालाय. विज्ञानाने आणखी काय दिलं आपल्याला? हे सगळ्या भूमी खराब करून टाकल्या. विज्ञानाने जल खराब केलं. शुद्धीकरणाच्या नावाने बघा किती जल अशुद्ध झालंय. नैसर्गिक जल मिळणं असंभव झालंय. मिनरल वॉटर काय असते त्यामध्ये? काहीच नसतं. माणसाचं आयुष्य कमी करणारा मिनरल वॉटर आहे, लक्षात घ्या. त्यानंतर अग्नी पहा. जुन्या काळचा अग्नी कसा होता आणि आताचा अग्नी कसा झालाय. पंचमहाभूत सगळं वैज्ञानिक दृष्टिकोनातून फार खराब झाले आणि त्या पंचमहाभूतामुळे आजच्या स्थितीला हे सर्व कचरा बाहेर काढण्यासाठी मग प्रलय, भूकंप आणि त्यात मानव हा भयभीत झालाय. मानव बघा एकेकाळची एवढी प्रगल्भ धारण केलेली मंडळी असायची की ती कुठल्याही संकटाला घाबरत नव्हती. जुन्या काळात आत्महत्येचं प्रमाण फार कमी असायचं, फार कमी. आता ते प्रमाण खूप पटीने वाढलंय. त्या सर्व जगताचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्यात तुम्ही मला सांगा, ज्यावेळेस आम्ही सांगतो मानवाने काय प्रगती केली, त्या सर्व बाबींचा विचार करता प्रत्येक जीवाला अध्यात्माशी, देवत्वाशी किंवा गुरूंशी कनेक्ट होणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच माध्यमातून अनेक गुरूंनी धर्माचा फायदा घेऊन लुबाडणूक, गोंदूगिरी, अंधश्रद्धा वाढीस लागणं, चमत्काराच्या पोटी लोकांना व्यावसायिक मार्गदर्शन करणं, धर्माचा अवडंबर करणं किंवा चुकीच्या दिशेने घेऊन जाणं, आर्थिक शोषण, शारीरिक शोषण अशा घटना धर्म पंडितांकडून अगदी 99% घडत आहे. मोठमोठे मार्ग यात अडकले. मोठमोठे स्वतःला देव समजून घेणारे त्यात त्या मायेत, त्या कामात, क्रोधात, लोभात, पदात, प्रतिष्ठेत अडकून पडलेत. आणि त्यातून त्यांच्या भल्या मोठ्या कार्याला भले मोठे मोठे डाग लागलेत. त्याचं आपण सगळ्यांनी चिंतन केलं पाहिजे. आध्यात्मिक शक्तीपीठ हे तात्काळ खराब करण्याचं काम, एक शक्ती तयार होण्याच्या आधीच शक्तीहीन करण्याचं काम कलियुग करत असतो. सर्व बाबींनी चिंतन करता आध्यात्मिक तत्वाला पुढे आणणं किंवा ते धर्म कार्य करणं खरंच कठीण झालंय. म्हणून आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून एक मानस घेतलाय की घरोघरी यज्ञ, हवन, ध्यानधारणा, भैरवांच्या सेवा, रुद्राच्या सेवा, देवीची सेवा, दत्त महाराजांची सेवा हे घरोघरी झालं पाहिजे. मंदिरांमध्ये काही ठिकाणी होत होतं. तर मंदिरांमध्ये मग अनेक प्रकारचे एकत्र सामूहिक पद्धतीने सेवा साधनं चालू केल्यानंतर अनेक प्रकारचे राजकारण, व्यवसायीकरण, गुंडगिरी,
अशा अनेक प्रकारच्या गोष्टी दरबारामध्ये व्हायला लागल्या. तर स्वामींना त्या गोष्टी सहन झाल्या नाही म्हणून आजच्या स्थितीला महाराज दरबारात नाही हे मला सांगताना अतिशय वेदना होतात. कारण सुसंस्कृत मानव घडला पाहिजे. तो घडणं दरबारात असताना बिघडतोय. बाहेर मग कसं कठीणच काम आहे. चिंतन करणं अजिबात माहित नाही. आणि संत तत्वाची, मूळ तत्वाची, गुरुतत्व ज्या गुरुगादीवर बसले त्यांचं संतत्वच नाही त्यांना. संत तो फार वेगळं असतं. पराकुटीच असतं. त्यात द्वेष नसतो, क्रोध नसतो, काम नसतो आणि सिद्धीचा वलय संतांना नसतं. लक्षात घ्या मी काय बोललो ते. सिद्धीचं वलय, त्या वलयात सिद्धीच्या वलयात राहणारे संत राहत नाही. आमच्या तुकाराम महाराजांकडे कुठल्याच प्रकारच्या सिद्ध्या नव्हत्या. समर्थ रामदासांकडे कुठल्याच प्रकारच्या सिद्ध्या असून त्याने त्याचा वापर नाही केला. ढुंकून पाहिलं नाही. आजकालची बावट मंडळी सिद्धीसाठी पुढे येते आणि सिद्धीसाठी मंत्र, तंत्र, यंत्र असं जुगारी पण लावलं जातं. मुळात म्हणजे सिद्धी असणंच हे कठीण आहे. सिद्धीच्या मागे लागणं म्हणजे तो आध्यात्मिक नसतो. तो कुठेतरी प्रलोभनानं बळी पडून त्याचं साधना संपण्याच्या मूळ तत्वात असते. भक्त हा अतिशय निर्मळ, पवित्र आणि प्लेन माइंडेड असतो. त्याला सिद्धीची गरज नसते. परत एकदा सांगतो, आध्यात्मिक कार्य करत असताना कुठल्याही सिद्धीची गरज नसते. मग गरज कशाची असते हो? मग लोकांना ते भूतकाळ, भविष्य का कोण सांगेल? मग लोकांना असं वाटतं संत म्हटला म्हणजे याला काहीतरी कळतो, मनातलं ओळखतो, मन कवडे आहे. असली विक्षिप्त भावना अनेक लोकांची आहे. अध्यात्माकडे पाहिल्यानंतर त्यांना असं वाटतं की बस आम्हाला आमचे जन्म सांगितले पाहिजे, आम्हाला कशामुळे संकट तयार झाले त्याचं मूळ कारण सांगितलं पाहिजे. आणि आमचं पुढे आयुष्यात आर्थिक, शैक्षणिक आणि खूप काही आम्हाला बरकतचा पैसा मिळाला, प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. आमचं समाजात नाव लौकिक झालं पाहिजे. आणि चमत्कार होतात या क्षेत्रामध्ये. त्याच्यामुळे फक्त ती वेगळीच भावना घेऊन जनमानसामध्ये अध्यात्म म्हणजे एखादा बाबा, बुवा, तर मग आणखी भरपूर नाव देतो आपण. सद्गुरू, परमपूजनीय, आणखी महंत, अहंत, पंत, काय जे काय असेल ते. मग त्यांच्याकडे भावना पाहण्याच्या लोकांच्या, सर्वसामान्य लोकांच्या भावनाच वेगळ्या असतात. आणि या भावनातनं काढण्यासाठी हे मार्गदर्शन मीटिंग आहे. नेमकं आपण अध्यात्माकडे कोणत्या दृष्टीने पाहावं. काहीतरी आमची कामं होतात आणि ते कामं होतात म्हणून याचं काम झालं, त्याचं काम झालं म्हणून हृदय पडतात. त्यासाठी मुळात अध्यात्म नाहीच नाही. आमच्याकडे अनेक प्रश्न येतात. सगळं बावटांचा बाजार. नाही आम्ही 2 गुरु केले, 3 गुरु केले, 4 गुरु केले. गुरूंनी कसलंच ज्ञान दिलं नाही, कारण गुरूंना ज्ञानच नव्हतं. तुम्हाला काय ज्ञान देते? ज्ञान त्या डोक्यात असलं पाहिजे तेव्हा त्या जिभेवरती येतं. अध्यात्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवा. अध्यात्म म्हणजे छूछा, मंत्र, यंत्र, तंत्र, जंत्र आणखी इतरत्र बघा आमची कामं होतील त्यासाठी अध्यात्म नसतं. अध्यात्म म्हणजे तुम्हाला एक ती वेगळी फिलॉसॉफी, तुम्हाला तुमच्या स्वतःचा परिचय करून देणारा अध्यात्म. तुमचा मानव जन्म कशासाठी आहे, तुम्ही कशाची ओळख केली पाहिजे, प्रपंचाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जर कोणी अध्यात्म असेल तर त्यांना आतापासून सावधान सांगतो, तुमच्या प्रपंचाच्या कुठल्याच गरजा पूर्ण होणार नाही. त्यासाठी येऊच नका. अध्यात्म म्हणजे तुमचा मानव जन्म कशासाठी दिलाय आणि तुम्हाला बघा प्राण्यांना कुठल्याही प्रकारची बुद्धिमत्ता नाहीये या संपूर्ण सृष्टीच्या परमेश्वराला ओळखण्याची. पण मानवाला एक लाईन दिली, एक वे दिलाय. मानव योनीमध्ये एक वे दिलाय परमेश्वराची संपूर्ण सृष्टी ओळखण्याचा, परमेश्वरी तत्वाचं ज्ञान घेण्याचा एक वे म्हणजे बुद्धीमध्ये, ब्रेनमध्ये एक असा वे दिलेला आहे की त्या वेने जर तो चालला तर त्या वेने त्याला परमेश्वराची गाठभेट होईल आणि या संपूर्ण चक्रव्यूह मधनं तो बाहेर निघेल. फक्त मानवालाच ती बुद्धी दिली, इतर योन्यांमध्ये ती बुद्धी नाही. आता इतर योन्या म्हणजे भरपूर प्रकारच्या योन्या आहेत. काय बोलणार तुम्हाला? यक्ष, गंधर्व, किन्नर या योन्याचे अनेक देवता वारंवार जन्म घेऊन ते परत पतित होण्याच्या मार्गावरती आहेत. मानव जन्माला परत येतात आणि इथून पतितून परत खालच्या रसातळाला जातात. काही रसातळाचे म्हणजे नरकाचे परत वरती येतात. मानव जन्म घेऊन परत ते जर योग्य गुरु मिळाला, साधन साध्य मिळालं तर ते परत देवता बनू शकतात. देवता बनून परत खाली येऊन परत दानव होऊ शकतो, दानव परत देव होऊ शकतो. अशा निरंतर ह्या कालाच्या चक्रव्यूह मध्ये आपण अडकलोय आणि मोहमायेमध्ये अडकलोय. ही प्रचंड जी भली मोठी युनिव्हर्सल पॉवर, त्याला टच करणं, त्यात मिक्स होणं, त्याला अध्यात्म म्हणतात. युनिव्हर्सल पॉवर. रामकृष्ण दत्त या देवतांचे जे भक्त आहेत त्या युनिव्हर्सल पॉवरला कनेक्ट होऊ शकतात.
कुठल्याच प्रकारचं देव बनण्याचं रसायन म्हणजे अध्यात्म नाहीये. अध्यात्म म्हणजे तुमच्या आत्म्याचा स्वयं परिचय करून घेणं म्हणजे अध्यात्म आहे. संपूर्ण सृष्टी ब्रह्म स्वरूपाचा परिचय करून घेणं म्हणजे अध्यात्म. सकाळी आम्ही मीटिंग मध्ये तेच सांगतोय. मानवी जीवनाचं सकल रस जर असेल तर गीता आहे आणि गीतेच्याच माध्यमातून संपूर्ण गोष्टींची उकल होते. मग त्या कर्माचं, भक्तीचं आणि ज्ञानाचं योग्य ते कर्म सांगितलेलं आहे, योग सांगितलाय. त्या सर्व बाबींचा विचार करता एकच गोष्ट आम्ही मुळाशी धरून चाललोय, ती म्हणजे परमेश्वराची दृढ श्रद्धा निष्ठा ठेवून भक्ती करावी आणि त्यातून अलगदपणे सर्व वासनांचा त्याग करून सर्व प्रकारचे कर्म दोष संपवून, कर्म द्वंद्व संपवून आपण त्या उच्च अशा युनिव्हर्सल पॉवर मध्ये आपला आत्मा मिक्स झाला पाहिजे, त्या चरणी आपण लीन झालो पाहिजे. त्यासाठी अध्यात्म आहे. आणि हे सगळं बावट अगदी भंगार शैली जी आहे ना, मानवी बुद्धी एवढी भ्रष्ट आहे, त्याला फक्त गरजेचा पैसा, प्रतिष्ठा, मान यासाठी ही सगळी बावट मंडळी व्यवसायाचं व्यवसायीकरण करून ते अध्यात्माचं लांछन लावणारे कृत्य करतात. आणि एखाद्या बावटांच्या मागे लागून आपण मॉपच्या मॉप गर्दी करून, बघा आता मी परत एकदा सांगतो, तिथून काही साध्य होत नाही. लाखांची गर्दी करून काय साध्य होतं आणि तिथून तुम्ही काय मिळवलं, हा भला मोठा प्रश्न मला आहे. कारण तुम्हाला चिंतन करण्याची सवय लागली नाही. बस एक येडपड मेंढ्या कशा असतात, एकामागे एक पळतात. ते एकाने गाडी भरून गेल्या का नाही तिकडं ते शिवपुराण चाललंय, ते पण शिवपुराण ऐकलं, तो पण नक्की गर्दी करतो. नाही खूप गर्दी बघायला चालले. आता शिवपुराणवाला काय 50 लाख, 1 करोड, 2 करोड दिल्याशिवाय तो येत नाही. तो भला मोठा पराक्रमी आणखी. तो तुमच्या नाड्या ओळखल्याच त्यांनी आणि त्या पुराणाच्या नावाने त्याने फक्त त्याचं व्यवसायीकरणच केलं आणि त्याला अध्यात्माचं नसलेली, माहित नसले ही अगदी बावळट मंडळी कडून तरी काहीतरी 2-4 ग्रंथाचं वाचन करून तुम्हाला तुमच्या पुढे फक्त पांडित्यगिरी करणं एवढं ह्या मूर्ख मंडळीला माहिती. त्यांना मोक्ष काय असतो, आत्मतत्व काय असतं, ब्रह्मतत्व त्यांच्या पासंगाला ते ज्ञान त्यांच्या गुरूंच्या गुरूंनी त्यांना सांगितलं नसतं. कारण त्या गुरुलाच त्या टाळक्यात खुश केलं नसतं ते ज्ञान. नाशी ही बावट मंडळी अध्यात्माचं वाटोळ करते. आपल्याला त्याचं भान राहत नाही. फक्त आपण कडे एकच माहिती, कुठेतरी काहीतरी आपल्याला चमत्कार मिळाला पाहिजे आणि तिथं एखादा बाबा बुवा जर मिळाला त्याला आपण प्रश्न मांडला पाहिजे आणि त्या प्रश्नातून आपण बाहेर निघालं पाहिजे आणि आपलं स्थिर सावर व्यवस्थित असलं पाहिजे. म्हणजे आपण त्या प्रपंचाच्या मोहात एवढ्या आसक्त आहेत, मला सोडणार एकही व्यक्ती नाही पाहिजे. त्या प्रपंचाची गोडी लावून देणारे बावट तुम्हाला धर्मगुरू पाहिजे. प्रपंचाच्या बाहेर काढून हे सगळं विषारी वातावरण आहे, यातून तुम्हाला अलगदपणे बाहेर काढून त्यातून तुम्हाला त्या उच्च कोटीच्या परमेश्वराशी मिलन करून देणं हे सगळ्यात असंभव कार्य सध्या आम्ही करतोय. आणि विश्वातली ही सारी मंडळी शोषण करतायत फक्त तुमच्याकडे त्यांचं पद, त्यांचा अलिशानपणा आणि त्यांचे काय म्हणतात ते औडंबगिरी आणि बस व्यवसायीकरण हेच दृष्टी ठेवून धर्माचं काम करत आहे. त्यांना तुमच्या जीवाच्या आध्यात्मिक उन्नतीशी काही घेणं नाही. मग कुठलाही मार्ग असतो, असे तिला सगळे मार्ग बोथटे की ते सर्वसामान्य मानवजातीचा विचार करणारी ही मंडळी अजिबात नाही. तुम्ही कुठलाही मार्गात प्रवेश करा. आम्ही जेवढं जीव तोडून सांगतोय की अध्यात्माची परिभाषा फार वेगळी आहे. जेवढे तुम्हाला त्या गादीवरती ते संत मंत बसले दिसतील ना, सगळी खोगीर भरती. एकही व्यक्ती चांगली नाही की खऱ्या अर्थाने विरक्त असेल, खऱ्या अर्थाने त्याला अध्यात्माचं ज्ञान असेल, तो उच्च कोटीचा दिव्य आत्मा असेल आणि तो मानव जगत कल्याणासाठी तो अगदी चंदनासारखा जिथं असेल असा एकही व्यक्तीने तुम्हाला असल्यास शोधून दाखवा. आणि त्याला मानवा जन्माच्या विषयी खूप कळकळ आहे आणि तो उतरला या क्षेत्रामध्ये. उतरून तो मानव जगताचं कल्याणासाठी तो प्रयत्न करतोय, सत्संग करतोय आणि प्रत्येक जीवाला हाताशी धरून त्याच्याकडनं तो साधना करून घेतोय. असा एक तरी व्यक्ती मला दाखवा, त्या व्यक्तीच्या मी दीक्षा घेईन, त्याला गुरु करेन. सगळं मानवाचं शोषण करणारी मंडळी. बस थोडाफार काही एखादा साधू महाराज घोके पळतात, मग त्याचं जादूगिरी करणं नसतं त्याच्याकडे, काही सिद्धींचं थोडंफार काही छटाक भरतं, लोणचं टाकलेलं असतं त्याने. मग तो प्रत्येकाला तो आचार वाटतो, थोडाफार त्याला अनुभव आला की लोक बस त्याला देवच समजायला लागतात. अरे हेड्यांचा बाजार, तुमच्या आतला देव उपाशी. गुरु करण्याचा अर्थ असा असतो, तुमच्या आतला देव जागृत करणारा रहस्य म्हणजे गुरु असतो. तुमच्या आतच फार मोठी अनंत पट शक्ती दडलेली आहे. शक्तीचं मारागोळी
ते ज्ञान दडलेलं आहे. शक्तीला काय काटायचं काय? नारायण फार मोठी शक्ती आहे. शक्ती नसून ज्ञान आहे. शक्ती पायाशी आहे नारायणाच्या. समजलं ना? शक्ती म्हणजे गुणलक्ष्मी पायाशी. ज्ञान संपन्न, गुण संपन्न आणि आपल्या आत्मस्वरूपाचा अगदी सुप्रीम परमात्मा परम पॉवर आपण तयार केला पाहिजे किंवा त्या दिव्य शक्तीचे आपलं कनेक्शन झालं पाहिजे. त्यासाठी देवांशी झगडलं पाहिजे. देवीच्या देवतांना आता आम्ही तेच सांगतोय ना, स्वामींची आम्ही झगडतो काय? स्वामीने एकच सांगितलंय, तुम्ही गुरु आहात, सद्गुरु आहात, परमगुरु आहात, परात्पर गुरु तत्व आहात आणि शेवटचा अखिल विश्वाचं गुरु तत्व आहात. माझ्या आंतरिक जडलेला जो आत्मिक स्वरूपात जो कृष्ण बसलाय, मला त्याचं दर्शन करून द्या. सर्व मोह वासनाचा त्याग करून माझं मूळ कृष्ण स्वरूप माझं त्याचं मला दर्शन करून द्या. त्यासाठी गुरु करावा लागतो. कृष्ण भक्तीने जरी आपण कृष्णाच्या भक्तीने जरी मोक्ष मिळत असेल तरी कृष्ण आंतरिक जाणण्यासाठी हा गुरु करावाच लागतो. म्हणून आम्ही डायरेक्ट श्री स्वामी महाराजांना गुरु करतो आणि स्वामींना सांगतो, तुम्ही परब्रह्मशक्ती आहात आणि त्या पूर्ण ब्रह्मशक्तीचं निवासस्थान आमचं आहे. त्या मूळ स्वरूपाचं आत्मस्वरूपाचं आम्हाला दर्शन करून द्या. आत्मस्वरूप ब्रह्मस्वरूप. बाकी हा सगळा गोतावळा नको आम्हाला. प्रपंचाच्या वासना हळू निवृत्त करून द्या. परमार्थाची गोडी लावून द्या. त्या आत्मतत्व ब्रह्मतत्व अशा निराकार निर्गुण असं परमेश्वराच्या चरणी आम्हाला पाठवा. महाराजांना फार चॅलेंज या गोष्टीचं. प्रचंड त्यात परब्रह्म शक्तीला देखील चॅलेंज आहे. अशा जीवाला उच्च ठिकाणी पोहोचवणं म्हणजे त्यांनाही फार मोठं चॅलेंज आहे. दत्तगुरूंनाही चॅलेंज आहे. बोला, अशा स्थितीला नेणं म्हणजे फार कठीण आहे. फार तर फार एखादे देव बनवतील ते, नाही तर देवाचं आयुष्य काय असं भरपूर वेळेस सांगितलं. ब्रह्मदेवाचं काय आयुष्य, विष्णूचं काय, शिवाचं काय, त्या देवता काय काम करतात, मग सुप्रीम पॉवर काय, युनिव्हर्सल पॉवर काय, आपण कुठपर्यंत फेऱ्या मारतो आणि आपण कुठ्या गटांगळ्या खातो, जीव नेहमी कशात अडकतो, त्याचे चक्रव्यूहात तो कसा फिरतो, 84 लक्ष येऊन कोणाला मिळतात आणि ते किती वर्षापर्यंत भोगावे लागतात. त्या सर्व बाबींचा विचार फार गहनतेने केला पाहिजे आणि उच्च कोटीचं ज्ञान घेऊन श्री गुरुदेव दत्त परिवार सतत तुम्हाला मदतीला आहे, साधनेला आहे, तुम्हाला बसवायला आहे. म्हणून आम्ही सकाळी 4 अकराची सेवा चालू केली. ही 4 अकराची सेवा एवढी दिव्य आहे की जो या सेवेमध्ये येईल त्याचं जन्म जन्मांतरचे दोष धुतले जातील. खूप प्रयत्नांनी हा सेवा साधना करा. कुठेतरी या भवसागर चक्र तुमच्या मागे लागले, त्यातून बाहेर निघण्यासाठी उत्तम कर्म, उत्तम बुद्धिमत्ता आणि स्वामींशी डायरेक्ट कनेक्ट करणं हे फार कठीण आहे. घरातच मंदिर आणि आपलं आतच फार मोठा देव लपलेला आहे आणि त्या आपल्या अंतरंगातनच देवाला शोधायचं हेच शास्त्र आहे, अध्यात्म. आणि त्यासाठी तो निर्मळ, स्वच्छ, पवित्र, तो षड्रिपू विरहित आहे, माया विरहित आहे, गुणातीत, मायातीत, कालातीत, त्याला कसलंच बंधन नाही असं तो परब्रह्म स्वरूप आहे. आणि त्या परब्रह्म स्वरूप आपल्या आत्म्यालाच त्या स्थितीत पाहायचं असेल, श्री स्वामी महाराजांचं, दत्तगुरूंचं किंवा कृष्णाचं दर्शन आपल्या आतच घडलं पाहिजे. त्यालाच आध्यात्मिक विकास असं म्हटलं जातं. बाकीचे काही असतील ना मंदिर वगैरे, त्यांनी आध्यात्मिक विकास सांगितलं, त्यांचा बाह्यात्मिक विकास करण्यासाठी झालेत ते. म्हणून त्याला काहीच अर्थ नाही. या गोष्टींचा विचार करा. येणारे काळ येणारच आहेत. ते आपल्या जो येणारा काळ आहे पृथ्वीवरती पापाचरणाने तो काळ त्याचा बदला घेणारच. येणारा काळ आता नैसर्गिक आपत्ती वगैरे भरपूर काही येणार आहेत. त्या मानवानेच पेरून ठेवल्या आहेत. हा जो पृथ्वी आहे ना, ही कर्मभूमी आहे, मरते लोक आहे. इथं कुठलंही संकट मानवाच्या कृतीमुळेच येणार आहे. पर्यावरणासाठी मानवाने पर्यावरणाचा विचार केला नाही म्हणून आपत्ती येणारच आहेत. गावचे गाव वाहून जाणार आहेतच. भगवंताने पर्यावरणासाठी नदी दिलेली आहे, जल स्थान दिलेलं आहे, वृक्ष दिलेत ऑक्सिजनसाठी. या पृथ्वीवरती ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करताना खूप सुंदर रचना करून ठेवली आहे. मानव या रचनेमध्ये बिघाड आणण्याचं काम करतो आणि संसारात प्रपंचात अतिशय वाईट वागून पाप जीवन तो निर्माण करतो आणि हे पाप जसा जसा भार पृथ्वीवरती पापाचा वाढतो. एक कणकण प्रत्येक कृती प्रत्येक मानवाची ती
ती इथं भोगून संपवावेच लागतात. वाईट कर्म पृथ्वीवरती गेले असतील तर वाईट आत्मा आपला ह्या अवतीभोवती फिरतो पृथ्वीच्या, आणि तो त्या जिवंत आत्मे आणि प्रेतात्मे हे देखील पृथ्वीचं वातावरण खराब करतात. अनेक पापाचा भार झाला, दुष्ट वाईट शक्त्यांचा जर प्रभाव पृथ्वीवरती अधिक असला तर ह्या नैसर्गिक आपत्तीला सामोरं जावं लागतं. त्यात चांगले बरे वाईट सगळी जीव ही मारली जातात. मग त्याला प्रलय असो, भूकंप असो, आग लागणं असो किंवा ज्वाळा बाहेर निघणं असो, कुठल्याही नैसर्गिक संपदेला आपत्तीला हे जीव मारले जातात. आणि त्याला कारणीभूत त्या पृथ्वीवरती असलेली पाप आणि पुण्य ही कर्म कारणीभूत असतात. तेव्हाच ही पंचमहाभूते चालतात. आपल्या पापाच्या राशी वाढल्या तेव्हाच पंचमहाभूत खराब होतात आणि त्यांचे 11 विकार रूप धारण करून त्यांना ते पापाचा भार फेडावा लागतो. पृथ्वीवरती पाऊस पडणं नाही पडणं त्याला सुद्धा सर्व जबाबदार ही भूमी, तिथले कर्म असतात. तिथलं पाप पुण्याचं क्षेत्र काम करत असतात. एखादा अवतार जन्म आला तर भूमीचं पुण्यही असावी लागते. कमी छोटे मोठे ऋषी मुनी संत महान अवतार असे बरेच जन्म आलेत, पण ते सगळे मायेत आहेत. ते अवतार किती जन्म आले आणि त्यांचं कार्य करून गेलेत, पण ते सगळे मायेच्या अधीन असलेले अवतार होते. मायातीत अवतार कोणीही नाही आणि मायेच्या पलीकडे नेणं असंभव आहे. दत्त भक्त जे एकनिष्ठ तुम्हाला विश्वात भवसागर किंवा माया पार करून देणारा एक महान तत्व दिव्य आत्माच गुरु तत्वावर असलेला अधिष्ठित आत्माच तुम्हाला माया पार करून घेऊन जाऊ शकतो. विश्वातली कुठलीच देवता माया पार करून घेऊन जाऊ शकत नाही. मग तुम्ही रामाचे भक्त असा, कृष्णाचे असा, शिवाचे असा, रात्रंदिवस तुम्ही त्या अयोध्येत बसा, त्या मंदिरात बसा, अख्खं राम धरून बसा, कृष्ण धरून बसा किंवा काही धरून बसा, तरी मोक्षाचं साधन सफल होत नाही. त्याला आध्यात्मिक शक्ती ही देहधारी गुरूंची लागल्याशिवाय भवसागर पार होत नाही, होत नाही, होत नाही. आणि सध्याचे बहुसागरातले गुरु सगळे घाणेरडे, ते मायेत पडलेत, वासनेत पडलेत. थोडंफार त्यांच्याकडे साधन असेल, साध्य असेल, पण त्यांना सगळ्यांना काम विकराने गिरले, त्यांना सगळ्यांना मायेने गिरले, प्रसिद्धीने गिरले, सिद्धीने गिरले. म्हणून देहात मानव देहात राहून ते पवित्र नाहीत. ते त्यांच्या कर्मात अडकलेले आहेत. माझ्या साधनेत आपण कुठे जावं, कसं जावं, त्यासाठी कुठलीही साधना करावी, कोणाचे पाय धरावेत, मग एकच पर्याय होतो, श्री गुरुदेव दत्त परिवार. आणि या परिवारात आपण दत्तप्रभूंनाच 5 तत्व पाहूया, श्री स्वामी महाराजांनाच 5 तत्व पाहूया. ज्या अर्थी समर्थ रामदासांना हनुमंतासहित प्रभू रामचंद्रांनी गुरुपद दिलं, ज्या अर्थी तुकोबा महाराजांना जे महाअवतार बाबाजी बद्रीनाथ मध्ये त्यांनी त्यांना ध्यानात मंत्र देऊन गुरुपद घेतलं. त्याने कुठल्याच देहधारी गुरु केला नाही किंवा कोणाला गुरु मानला नाही. त्या महाअवतार बाबाजींनी त्यांना दीक्षा दिली आणि दीक्षेच्या माध्यमातून ते ह्या विधेयी आत्म्याशी त्यांचा संपर्क झाला. आपली सध्या अवस्था अशीच आहे, देहधारी गुरु न मानणं. फक्त हे आमचं मार्गदर्शन तत्व लक्षात ठेवून आपण साक्षात परब्रह्म भगवान श्री स्वामी महाराजांनाच आपण गुरु करावं, दत्त महाराजांनाच आपण गुरु करावं, श्रीपाद प्रभूंनाच आपण गुरु करावं आणि नरसिंह स्वामींनाच आपण गुरु करावं. आता हे 4 प्रकारचे गुरु काय करतील तुम्ही म्हणाल की एकच कुठलं तरी मानलं पाहिजे. माना ना, मी काही नाही म्हणतो का. स्वामींनाच गुरु करा, हरकत नाही. दत्तप्रभूंना जे मानत असेल त्याने दत्तप्रभूंनाच गुरु करा, सद्गुरु त्यांनाच म्हणा. एकच तत्व धरून चाला. कोणी श्रीपाद प्रभूंना आवडत असेल तर श्रीपाद प्रभूंना घट्ट धरून चाला. आमच्याकडे मंत्र श्रीपाद प्रभूंचे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा त्यांचा सर्वश्रेष्ठ मंत्र आहे. बाकी कुठलाच मंत्र श्रेष्ठ नाही. श्रीपाद राजम शरणम प्रपत्ते घ्या, त्यांना ते गुरुपद त्यांचं. नृसिंह स्वामींचं गुरुपद घ्या, दत्तगुरूंचं घ्या. दत्ताचा बीज मंत्र दिलाय तुम्हाला. तो बीज मंत्र एवढा पॉवरफुल आहे, इतका जबरदस्त आहे. त्या बीज मंत्राने मूळ स्वरूपाची ओळख होते. आणि तो बीज मंत्र ज्याने घेतलाय त्याने जर साधना चालू केल्यात ना, मुळासकट तुमचं सगळं उद्धार होऊन जाईल. जर 1 कोटी जप करून टाकला ना, सिद्ध होऊन जाईल तो. असा बीज मंत्र आहे. 1.25 कोटी जप केला तर त्याच्या घरी सगळे देवता पाणी भरतील. गुरूंचा आदेश
सर्व बघा, गुरु ही शक्ती फार मोठी असते, मानावं लागतं. मी सरळ सांगतो, देहधारी गुरु गुरु करू नका. पण गुरुंकडनं जर अनुभव आले ना, घट्ट चरण सोडू नका. असं धरा चरण, रात्रंदिवस तुमच्या डोक्यात चरण असलं पाहिजे, कारण ते भवसागर सोडणारं चरण असतं. या भयंकर वाईट आपत्तीतनं बाहेर काढणारं गुरुंचं चरण असतं. ध्यानमूलम गुरुमूर्ती, भास दुसरं काहीच नको. पूजामूलम गुरुपदम, कुठली पूजा? फक्त गुरुपादुकांची पूजा. मंत्रमूलम गुरुवाक्यम, ही मीटिंग मंत्र स्वरूप ऐकायचे. नंतर विषय काय तो? मोक्षमूलम गुरुकृपा. मानवाला उत्तम मार्गदर्शन असेल तर मानव चटकन उद्धारला जातो. पण आम्हाला खऱ्या अर्थी सांगतो, 30 वर्षापासून उत्तम मार्गदर्शन मिळालंच नाही, म्हणून भंगार शैली करत राहिलो. पण कुठेतरी मानव पंथ चालला, दत्तातले अनेक पंथ चालले, जैन पंथ चालला, मुस्लिमांचे पंथ चालले. सगळ्यांचं रसायन घेऊन हा श्री गुरुदेव दत्त परिवार तयार झालेला आहे. आणि हा कोणाच्या, असं कोणाच्या ह्याच्यावर नाही काय झालं. आमच्या बापाच्या भरपूर काही पडलेली आहे आणि त्यावरती आपण बघत टपुरीची कामं करायची, तेवढंच. स्वतः संशोधन वाळवंटासारखं फिरून अनेक लोकांच्या उद्धारात्मक क्रिया प्रक्रिया करून आणि त्यातलं मोजकच अमृत जवळ ठेवून ते तुम्हाला रोज वाटतंय. म्हणून हा श्री गुरुदेव दत्त परिवार मुस्लिमांचा उद्धार करू शकतो. हा श्री गुरुदेव दत्त परिवार संपूर्ण ख्रिश्चन लोकांचा उद्धार करू शकतो. एकालाही बोलू देणार नाही मुस्लिमांमध्ये. मूळ स्वरूपाचं अल्लाहचं दर्शन त्यांना करून देऊ. बाकी सगळे शैतानांना सरळ सरळ सांगू, तुमची शैतान वृत्ती आहे म्हणून. ख्रिश्चन लोकांचं त्याविषयी वेगळं नाही. त्यांचा जो मूळ परमेश्वर आहे, जो प्रभू येशू मानत होता, त्या मूळ परमेश्वरापर्यंत त्यांना योग साधन सांगू. खऱ्या अर्थाने मानव पंथातले कृष्ण फार मोठी शक्ती आहे, पण त्या मानव पंथाच्या लोकांनी त्या कृष्ण शक्तीला त्या जनसामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी ते खेळ धरले. सगळे साधू संत, त्यांच्यात ती शक्तीच नाही की ती शक्ती मानव पंथाचे तत्व लोकांना जनसामान्य समजून देईल. तो खरा मूळ परमेश्वर आहे त्यांच्याकडे, एकमुखी दत्त आहे. सगळे भाग्यवान आहेत ते त्या पंथाला पूजणारे, पण त्यांच्यात ते ब्रह्मतत्वाचं ज्ञान नाही, हे दुर्लभ आहे. जसं घडवून देण्याची त्यांची क्रिया प्रक्रिया नाही, बोथट कर्मतत्व घेऊन ते चालत आहे. सर्वसामान्य जीवांचा उद्धार करण्यास सध्या तरी ते सक्षम नाहीत. मी सहज बोलतो, त्यांना जगाचं ज्ञान नाही. जगात कितीही काही झालं ते आत्मकल्याणासाठी आहेत, पण त्याही गोष्टी श्रेष्ठ नाहीत. जगाचे सगळे प्रकारचे नैसर्गिक आपत्त्या वाचवण्यासाठी आपण काय केले पाहिजे? शास्त्रामध्ये भरपूर काही गोष्टी आहेत. आता प्रत्येक घराघरांमध्ये आम्ही रुद्र करतोय. हे रुद्राचे पाठ जर आपल्या ग्रहामध्ये होता, शिवाच्या जवळ रुद्राचे पाठ जर केलेत, तर त्या गावामध्ये कधीच कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही. आपले म्हणजे शुद्ध बुद्ध जर ठेवून जर सेवा साधना केल्यात, मी परत एकदा सांगतो, ज्या ठिकाणी श्री गुरुदेव दत्त परिवार आहे, ज्या ठिकाणी आमचं नामस्मरण आहे, ज्या ठिकाणी स्वामींच्या सेवा साधना अगदी निष्काम पद्धतीने निस्वार्थ पद्धतीने केल्या जातात, त्या कुठल्याच आपदेत त्या भक्ताचं नुकसान होणार नाही, हे चलन देऊन सांगतो. म्हणून आजच्या स्थितीला प्रत्येक घरात हा श्री गुरुदेव दत्त परिवार पोहोचण्याचं गरजेचं आहे. आमचे विचार पोहोचणं गरजेचं आहे. सकाळची साधना ही झालीच पाहिजे, तोच श्री गुरुदेव परिवाराचा भक्त असू शकतो. 4:11 त्याने उपस्थित घरातल्या एखाद्या व्यक्तीने असलंच पाहिजे. दिवसभरात कुठल्याही साधनेत एकजण साधना केलीच पाहिजे. कोणासाठी साधना? त्या सकाळचं गायत्रीचं हवन हे तुमच्या उद्धारासाठी आहे. तुमच्या घरात आम्हाला असं परमेश्वराचं असं संरक्षण द्यायचंय, असं वलय तयार करायचं तुम्हाला ह्या बाहेरच्या गोष्टींचा त्रास होणार नाही. आणि प्रपंची गरजा फार कमी ठेवायची आहेत. ज्ञानाला जर उतरायचं असेल तर, माझी कोंबडी आली, बकरी आली, माझं नासं झालं, माझं नुकसान झालं, माझं व्यवसायाचं चालत नाही, माझं हे चालत नाही, माझं दुकान चालत नाही, मला बायको नाही, मला पोरं नाहीत, असल्या फालतू गरजा घेऊन इथे यायचं नाही. त्या न सांगताच पुरवल्या जातात. कुठल्याही पद्धतीचं प्रश्न ताक आमच्या देवाला सगळं कळतं. तुम्ही एकदा कनेक्ट झाला, तुमचे प्रश्न आमचे असतात. प्रश्न बोलायचेच नाही, विचारायचेच नाही. आध्यात्मिक तत्वज्ञानामध्ये शांत व्हायचं. जसं अर्जुनाला जे ज्ञान मिळालं ते, त्या ज्ञानामध्ये स्थित होण्यासाठी बुद्धी लावायची. बाहेरच्या कोणत्याच विकारांना जन्म द्यायचा नाही. मी कोणाची निंदा करायची नाही, नाराजगी करायची नाही, कोणाचं नाव ठेवायचं नाही.
फालतूची इकडची चर्चा करायची नाही, कुणाचे कर्मांची निंदा आपण करायची नाही किंवा कुणाच्या चुकीच्या कामांचे आपण आपल्या शब्दातनं वर्णन करायचं नाही. खूप चिंतन करायचं. आपल्या लाख चुका आपण शोधायच्या. बाहेरच्या चुका शोधणं म्हणजे तो अतिशय मूर्ख मनुष्य असतो, पापी मनुष्य असतो दुसऱ्याच्या चुका शोधणारा. आपण आपलं चिंतन करायचं. निश्चित अनेक हजार वेळेस अपमान सहन करा. त्यात अपशब्द कोणालाच बोलू नका. पण अपमान सहन करत असताना त्यात आपल्या काय चुका त्या पाहायच्या, दुसऱ्या कोणाच्याच पाहायच्या नाही. आपलं विश्व, आपलं आंतरिक मनातलं विश्व आपण दुरुस्त करावं. बाहेरच्या लोकांचं आपण जग दुरुस्त करू शकत नाही. ते रामाकडून कृष्णाकडून जग दुरुस्त झालं नाही. त्यांना सुद्धा पळ काढावं लागलं, अवतार समाप्ती करावी लागली. जे रामकृष्ण तत्वाला चिपकले त्यांचाच उद्धार झाला. आपण आयुष्यात कोणाच्या चुका काढण्याचा विषयच नाही. उद्या उठून आमच्याबद्दल लोक काही बोलतील. तो कलेचा धर्म आहे, तो चालणारच. आपण मूळ तत्वशी सोडायचं नाही. आपल्या समाजामध्ये पिढ्यांमध्ये जर खूप काही नॉनव्हेज असेल ते सोडण्यासाठी तुम्हाला महाराजांनी सांगलंय. तुम्ही स्वतःही सोडा, घरालाही सोडा, समाजालाही पवित्र करा. नाहीतर ही सगळी मंडळी प्रेतात्मे, भूतात्मे आणि वाईट शक्तीकडे जाणार जे नॉनव्हेज खातात ते. आणि या पृथ्वीवरती कितीतरी आत्मे देह अनंत कोटी नरक भोगून ते संपणार आहेत. आपला आहार दुरुस्त करा. मानवाचा आहार परत परत एकदा सांगतो, शुद्ध आहार शाकाहार मानवाचा आहे. मांसाहार ज्या ठिकाणी होत असेल त्या ठिकाणी एकही देवता काम करत नाही. सगळा प्रकरणी कलीने भरलेला असतो. वाईट शक्तीने ते भरलेलं असतं. वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा, राहू, केतू, कालसर्प, आणखी इतर जेवढे विश्वातले वाईट ग्रह आहेत ते सगळे त्या माणसाच्या डोक्यामध्ये असतात. आणि तुम्हाला त्यांचं जर चांगलं झालेलं असेल त्यांची सगळी पुण्य संपत असते. नॉनव्हेज खाणारे म्हणजे पशुतुल्य त्यांचे सगळं पुण्य खर्च करत असतात ते. जर तुम्हाला थोडी जाणीव असेल तर पहिले आपला आहार शुद्ध करा. अध्यात्म फार मोठे आहे. आहार शुद्धीकरण असेल तेव्हाच विचार शुद्धीकरण होते. मानवाचा आहार शुद्ध आहार शाकाहार. कुठले कर्म करावेत अशी कुठले कर्म करावेत जे पुण्यसंच आपल्या पदरी पडेल. खूप पुण्याचा संचय लागेल तेव्हा साधना वाढतील आणि साधना वाढली तेव्हा भक्ती वाढेल. भक्ती वाढली तेव्हा परमेश्वराचे आंतरिक अनुभव यायला सुरुवात होईल. अनुभव रावणाला पण होते, साक्षात्कार रावणाला पण झालेले आहेत, कंसाला पण झाले आहेत. फार मोठ्या शक्ती नकारात्मक ऊर्जा त्यांच्याकडे पण प्रचंड शक्ती आहेत. ते तुम्हाला ब्रह्मांडाचे ब्रह्मांड उद्ध्वस्त करू शकतील अशी वेताळाची शक्ती माहिती का तुम्हाला? चेंडू सारखा ब्रह्मांड असतो वेताळाला. नवनाथ पाठवण्याचं तुम्हाला कळेल. वेताळाचा आणि मच्छिमारांचं किती विरुद्ध चाललं ते. त्या वेताळाकडे कमी शक्ती होते काय? भूत प्रेतादी लोकांकडे कमी शक्ती असतात काय? पण ह्या सगळ्या असत्यावर सत्याचा विजय होतो. म्हणून अतिशय उत्तम शक्तीकडे वळायचं. परत एक शॉर्टकट भाषेत सांगतो. मानवाचा जन्म फक्त आणि फक्त पूर्ण तत्वाचं, आता अनेक मार्गांमध्ये अपूर्ण तत्वाचं ब्रह्मज्ञान आहे. ब्रह्म एकच असतो मान्य आहे, पण त्यांच्या वेगवेगळ्या कक्षा आहेत. फार मोठ्या युनिव्हर्सल पॉवर, अगदी परम 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 परमच्या परम महाविष्णूचा जे काही सगळं क्षेत्र आहे त्या पूर्ण अशा ब्रह्मज्ञानाची हा जीव समर्पित झाला पाहिजे. हे खरं अध्यात्म आहे. हे उच्च कोटीच्या देवतांना सुद्धा दुर्लभ आहे. त्या सुद्धा प्रचंड मायामध्ये हे पूर्ण स्वरूपाचं ज्ञान आहे. आणि यासाठी मानवाचा जन्म आहे. इथे अनेक प्रकारचे पृथ्वीवरती अनेक प्रकारचे आत्मे आले. काही पितृलोकातून आले, काही राशी चक्रातून आले, काही इकडून आले, काही तिकडून आले, काही दिव्य लोकातून आले. हे सगळे आत्मे इथं पृथ्वीवर जन्म घेतात. परत त्यांचा चुरा होतो. हे पतीत झाले तर मग ते खाली. आता कलियुगात जेवढे आत्मे जन्म आले बरेच काही देवता असतील. आता ह्या सगळ्या साधनांचे देवता उमटते. आम्ही सगळ्या साधना सांगितल्या त्या. काही देवता असतील, काही थोड्याफार चांगल्या खोलीचे देवता असतील. जर आमच्या सेवेत आला तर ते देवत्व त्यांना थोडंफार कळेल इकडे तिकडचं. या किरकोळ शक्तीला आपण महत्व देऊ नका. परत एकदा सांगतो, आमची उत्तम स्टेप आहे. मोक्ष आहे. मोक्ष कोणालाच कळत नाही मोक्ष काय ती जसं ते. मोक्ष फक्त साईंनाच होता. बोला. मोक्ष फक्त गजानन महाराजांना होता. गजानन महाराजांना पण शिवतत्वाचा मोक्ष मिळालाय.